सलामीसाठी गेलेला भूषण आणि नॉन स्ट्राईक एंडला विशाल. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू होतोय बीट, चेंडू जातोय यष्टिरक्षक महेश याच्या हातामध्ये. दरम्यान निर्धाव चेंडूची होती सांगता. चांगली सुरुवात म्हणता येईल ती गोलंदाज सोमनाथ. खरं तर आज बड्डे, त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये जर त्याने विजय प्रस्थापित करून दिला तर नक्कीच कुठेतरी संध्याकाळी जोरदार पार्टी त्याच्यासाठी मिळेल त्याच्या या सर्व खेळाडूंकडून. परंतु तशी कामगिरी या सामन्यामध्ये करावी लागेल. आजचा शेवटचा दिवस पाहायला गेलं तर या फायनल डे मध्ये जर विचार केला साल्पेस संघाचा, बराच काळानंतर कुठेतरी या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो साल्पेस संघ पुन्हा एकदा. हा फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली होते, क्षेत्ररक्षक झेल होणार का? इथे मात्र सुंदर झेल पकडलाय फलंदाज भूषण. होतोय बाद. डीजे पहिला हादरा बसला तो भूषणच्या स्वरूपात मार्केवाडी संघाला. दरम्यान सुंदर झेल पकडला तो क्षेत्ररक्षकाने. आणि या विकेटसाठी पाहायला गेलं तर तुकाराम मोरे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आले ते सोमनाथला. म्हणजे बड्डेचा आजचा खर्च सुटलाच. चला वळूया सामन्याकडे, जिथे दुसऱ्या चेंडूवर मोठी सफलता प्राप्त केली ती गोलंदाज सोमनाथ. दरम्यान नवीन फलंदाज वनडाऊनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय तो अक्षय. हा चेंडू सुद्धा बराच काळ हवेमध्ये, झेल होणार का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला हा खणखणीत षटकार. खर तर स्पर्धेची सुरुवात खूप छान झाली होती. पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवशी सेमीफायनलचा सामना जिंकला होता अंतरट संघाने आणि ते थेट फायनलमध्ये पोहोचले होते. कालच्या दिवसाचा विचार केला तर शेलू संघाने कुठेतरी बाजी मारली होती आणि आजच्या दिवसातील जो संघ जिंकेल तो खेळेल शेलू संघासोबत फायनलची मॅच. इथे कट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्या दिशेने वळतायत, म्हणजे हा चेंडू असा अवांतर. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोहोचते मार्केवाडी संघाची. पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या पूर्वार्धात 7, 1 बाद 7 अशी चांगली सुरुवात म्हणता येईल मार्केवाडी संघाची. परंतु अजून या षटकातील पाहायला गेलं तर 3 चेंडूंची फक्त सांगता झाली. यात येणाऱ्या 3 चेंडूवर P1च्या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील ते फलंदाज पाहायला गेलं तर अक्षय आणि विशाल याला. इथे यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चेंडू खणून काढलाय. चेंडू होतो लॉंग ऑन रिजन मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आणि कलेक्शन सुद्धा फार चांगलं पाहायला मिळालं. दरम्यान थोडासा फंबल होतोय, परंतु कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव या चेंडूवर मिळत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती मार्केवाडी संघाची पाहायला गेलं तर 8च्या घरामध्ये. सोमनाथ एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतं या षटकामध्ये. जर विचार केला आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी गेली, 1 विकेट घेण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय, परंतु एका षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पाहायला मिळते ती 8 या अंकावर. इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडूचा पुरेसा समाचार घेताना इथे थोडंसं खराब कलेक्शन पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षक राहुल यांच्याकडून. परंतु एकच धाव इथे सुंदर, इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 10 या अंकावर. थोडंसं खराब कलेक्शन पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षक राहुल यांच्याकडून, परंतु चांगला बॅकअप मिळाला तो क्षेत्ररक्षकाकडून, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान 2 धावा आल्या या चेंडूवर, धावसंख्या पोहोचते ती 10 अंकावर. सुंदर सुरुवात म्हणता येईल P1चं षटक आदळताना गोलंदाज सोमनाथ, ज्याने एक षटकाचा मार खाल्यानंतर चांगला बॅकअप पाहायला मिळते या गोलंदाजीवर. इथे चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेल होणार का? झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक, होणार नाहीये कुठल्या प्रकारची चुकी. इथे दुसरा हादरा बसतोय तो मार्केवाडी संघाला, दुसरा फलंदाज होतोय तो बाद. डीजे आमच्या काळामध्ये मंगेश दादाच्या
सोबतीने जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो सर्वचे सर्व खेळाडू ओळखीचे वाटायचे, परंतु आता जर पाहायला गेलं तर राहुल दादा आणि मला तर वाटतं मग महेश हेच दोन खेळाडू ओळखीचे वाटतात. बाकी बराचसा नवीन खेळाडूंचा भरणा या सालपे संघामध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोष्ट आहे, कारण नवीन खेळाडूंना प्राधान्य देणं ही एक मोठ्या खेळाडूची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पूर्णतः पार पाडताना दिसत आहेत. पाहायला गेलं तर आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतात मंगेश दादा, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगला खेळ आहे, परंतु त्यांनी प्राधान्य दिले ते नवीन खेळाडूंना. दरम्यान नवीन फलंदाज पाहायला मिळतोय मार्केवाडी संघाचा मिलिंद. गोलंदाजी मार्कवर राजेश. उलटा चेंडू होता, परंतु त्याचा काही फायदा घेता आला आणि तो फलंदाजाला दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली ती या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती मार्केवाडी संघाची. पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 11. पहिल्या षटकाचा विचार केला तर सोमनाथने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त एक षटकाचा मार खाल्ला होता, त्यानंतर चांगलं षटक हाताळलं ते सोमनाथ, ज्याने फक्त धावा खर्च केल्या 10 आणि 2 विकेट्स त्याने मिळवल्या. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू बराच ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतात की हा चेंडू असेल अवांतर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 12 या अंकावर. खराब चेंडूची होती सांगता. थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळते ते गोलंदाज राजेश याच्याकडून, परंतु कमबॅक करावा लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती सोमनाथने तशा प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये करावी लागेल ती राजेशाला. हा चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडू. चांगला झेल पकडला गेला. इथे फलंदाज होतोय मिलिंद बाद. डीजे फलंदाजांमध्ये 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकत नाही. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती मार्केवाडी संघाची. पाहायला गेलं तर दुसरं षटक चालू असताना 14 या अंकावर 3 बाद 14 अशी चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. 2 फलंदाज अगदी सहजरित्या बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होते ते सोमनाथला, परंतु दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतो राजेश, ज्याने आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडूंची फेकी केली आहे, 2 चेंडूंची फेकी केली आहे, एक अवांतर चेंडू सुद्धा त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला. इथे फुलटा चेंडू चेंडू जातो या कव्हरच्या रिजन मध्ये, जिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान एकच धाव मिळतीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती मार्केवाडी संघाची. पाहायला गेलं तर 15 या अंकावर मोठमोठे फटके मारावे लागतील. जर विचार केला सालपी संघाचा, तितक्यात चांगल्या प्रतीचे फलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जर मोठमोठे फटके मारून मोठी धावसंख्या उभारली तर कुठेतरी एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते आणि त्या धावसंख्येला आव्हान देताना कुठेतरी चांगला विजय प्राप्त करू शकतो तो मार्केवाडी संघ. परंतु इथे चांगलं प्रदर्शन करावे लागेल. इथे स्लोअर पद्धत चेंडू होता, चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर. पंच आमच्या दिशेने वळतायत. पंच सांगतात की हा सुद्धा चेंडू आहे अवांतर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती पाहायला गेलं तर मार्केवाडी संघाची 16 या अंकावर. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ते गोलंदाज राजेश. सुंदर चेंडू हाताळले होते 2, परंतु 2 अवांतर धावा दिल्या गेल्या या षटकामध्ये राजेश कडून. दरम्यान गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज राजेश. इथे पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. थोडंसं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते, कारण जर विचार केला कुठेतरी सरावाचा अभाव असावा. जर विचार केला या सामन्यामध्ये सोमनाथ चांगली गोलंदाजी करत होता, 10 धावसंख्येवर रोखलं होतं P1च्या षटकामध्ये, परंतु त्याला साधीची अशी गोलंदाजी करायची होती राजेशला. जर विचार केला आतापर्यंत त्याने 5 धावा दिल्या. इथे चेंडू येतोय मिड विकेटच्या रिझन मध्ये, जिथे थोडंसं खराब कलेक्शन पाहायला मिळालं, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती मार्केवाडी संघाची.
तीन बाद 18 अशी चांगली सुरुवात म्हणता येईल आता या षटकामध्ये, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 10, जिथे मोठे फटके लागवण्याची संधी होती, मुभा होती क्षेत्र फलंदाजांना, परंतु कुठेतरी रोखून ठेवलं होतं ते गोलंदाज सोमनाथ. दरम्यान राजेश, हा चेंडूची बॅटची एज होते, इथं होते फलंदाज अक्षय बाद. डीजे आणि पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये 4 क्रमांक ठेवले गेले आहेत आणि ही स्पर्धा दिनांक 24/1/2026 ते 25/1/2026 शनिवार रविवार ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेची प्रवेश फी असेल 5,500. दरम्यान प्रत्येक संघाला विनंती करतो की जर आपल्याला या स्पर्धेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या स्पर्धेचे आयोजक त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा आल्या त्या धावफलकावर पाहायला गेलं तर मार्कवडी संघाच्या 4 बाद 18 म्हणजे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये राजेश थोडासा खराब गोलंदाजी केली होती. पाहायला गेलं तर 2 अवांतर चेंडू त्याने फेकले होते, परंतु कमबॅक करताना पाहायला मिळाला. त्याने फक्त धावा खर्च केल्या त्या 8. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आल्या त्या धावफलकावर 18. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर आकाश, आणि त्याच्यासाठी मला वाटते तुकाराम मोरे साहेबांनी ₹1000 पारितोषिक लावले 2 विकेटसाठी. सुवर्ण संधी असेल आकाशला सुद्धा या सामन्यामध्ये. इथे चेंडू येतोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार आलेला हा खणखणीत षटकार. डीजे पहिल्याच चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. तो फलंदाज नंदू याच्या बॅटमधून लॉंगॉनच्या रिझर्व्ह मध्ये आलेला षटकार कुठेतरी धावसंख्या वाढवताना दिसला. इथे त्याच पद्धत चेंडू होता, चेंडू येतोय मैदानच्या क्षेत्रामध्ये, जिथे एक क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी, फक्त एकच धाव मिळतीये. या एका धावेच्या मध्ये ते धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 25च्या घरामध्ये. सुंदर सुरुवात म्हणता येईल ती या षटकामध्ये. आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा 2 चेंडूवर आल्यात. म्हणजे हे षटक मोठं येणार का? जर या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारली गेली तर कुठेतरी धावांचा डोंगर या सामन्यामध्ये उभा करू शकतो मार्केवाडी संघ. परंतु जर विचार केला तर आतापर्यंत 4 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले ते सालपे संघाच्या या गोलंदाजांना. दरम्यान पुढचा चेंडू, चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझन मध्ये, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला. आणखी एक दणदणीत षटकार. डीजे देताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज सोमनाथ. कारण जर विचार केला पहिल्या 2 षटकांचा राजेश आणि सोमनाथने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त धावा खर्च केल्या होत्या 18 आणि 4 विकेट्स त्यांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. परंतु इथे नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकामध्ये आकाश, त्याने आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी केली. पहिल्या चेंडूवर मार खाल्ला गेला, पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर एकच धाव आली, परंतु तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकाराचा मार खातोय. आतापर्यंत जर विचार केला 3 चेंडूंची केली आहे फेकी, 13 धावा बहाल केल्यात त्या मार्केवाडी संघाला. या 13 धावांच्या मध्ये तिने धावसंख्या पोहोचते ती 31च्या घरामध्ये. इथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु झेल काही होणार नाहीये. दरम्यान एक धाव सहजरित्या दुसरी धाव घेण्याचा मानस दिसत नाहीये. एकच धावेवर समाधान मानतोय तो फलंदाज. पाहायला गेलं तर प्रवीण, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 32 या अंकावर. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर पाहायला गेलं तर. सालपे संघाचा विचार केला तर कुठेतरी 45-50च्या आतमध्ये कुठेतरी त्यांना रोखावं लागेल जर या धावा चेस करायच्या असतील. परंतु सुंदर फलंदाजी करतोय तो नंदू आणि प्रवीण. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला हा या षटकामधील तिसरा दणदणीत षटकार. डीजे
चेंडूंचा त्याने खेळ केला. या 5 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर 15 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय तो नंदू. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हा चेंडू त्याच मध्ये मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान थोडंसं खराब कलेक्शन पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं, खराब षटक हाताळलं गेलं ते गोलंदाज आकाशकडून. दरम्यान पंचांचा इशारा येतोय तिसरं षटक संपल्याचा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा आल्या त्या धाव फलकावर पाहायला गेलं तर मार्कवाडी संघाच्या 40 डीजे. कारण विचार केला तर आजचा फायनलचा दिवस, शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सामने आपल्याला जेवढ्या लवकर आटपता येतील तेवढा आटपण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आजच्या दिवसामध्ये 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा वेळ घालवायचा नाहीये. सुंदर सुरुवात पाहायला मिळते ती तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. ती फलंदाज नंदू आणि प्रवीणच्या बॅटमधून आलेला या षटकामधील 22 धावा मला वाटतं या षटकामध्ये कुठून काढल्या त्या दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या पोहोचवली ती 40 या अंकावर. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी स्लॉग आउट तो षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर. आदेश येतो शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करणारे षटक करावे लागेल. कारण जर विचार केला आकाशच्या षटकाचा, अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. 22 धावा त्याने बहाल केल्या या षटकामध्ये. दरम्यान गोलंदाज आदेश तयार. इथे चेंडू बराच ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे, इथे कमबॅक करावा लागेल. अशा प्रकारचे चेंडू कमी फेकावे लागतील. कारण जर विचार केला 3 षटकांचा खूप मोठी धावसंख्या पाहायला गेली तर उभारली गेली ती मार्केवाडी संघाच्या या नंदू आणि प्रवीण याच्याकडून. जर विचार केला आतापर्यंत 41 धावा आल्या धाव फलकावर. रोखावं लागेल ते गोलंदाज आदेशाला. इथे चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू येतोय मिड विकेटच्या रिझन मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक 2-2 धावतायत. थोडंसं खराब कलेक्शन, कुठेतरी सरावाचा अभाव पाहायला मिळतोय सालपे संघाकडून. जर अशा प्रकारच्या धावा बहाल केल्या तर एक मोठी धावसंख्या उभारू शकतो तो मार्केवाडी संघ. परंतु कमबॅक करावं लागलं. जसं गोलंदाजांनी कमबॅक केलं तसं क्षेत्ररक्षकांनी सुद्धा या गोलंदाजाचा साथ देणं गरजेचं आहे. जर विचार केला अशा प्रकारच्या सिंगल्स डबलला जर तुम्ही आपण प्राधान्य दिलं तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकतो तो मार्केवाडी संघ. इथे पुन्हा एकदा खराब फेकी पाहायला मिळते ती गोलंदाज आदेशाच्याकडून. पंच सांगतात की हा सुद्धा चेंडू असावा. अवांतर या एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते पाहायला गेलं तर मार्केवाडी संघाची 4 बाद 44. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये कुठेतरी रोखून ठेवलं तर सोमनाथने, जिथे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. नंतर आलेला राजेश त्याने फक्त धावा खर्च केल्या होत्या 8. परंतु तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक पाहायला मिळाला तो मार्केवाडी फलंदाजाचा प्रवीण आणि नंदूच्या बॅटमध्ये आलेले मोठमोठे फटके. इथे फुलटॉस चेंडू होता परंतु चेंडू काही फलंदाजाला समजला नाहीये. इथे चेंडू विसावला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान धावचीच्या स्वरूपात इथे होते फलंदाज बाद डीजे. पाचवा आदरा बसला तो मार्केवाडी संघाला प्रवीणच्या स्वरूपामध्ये, जिथे नवीन फलंदाज पाहायला मिळतो 7व्या क्रमांकावर. अगदी करण करण आणि पाहायला गेलं तर नंदू ही जोडी आपल्या शेवटच्या स्लॉगआउटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. जो गोलंदाज आदेश कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. थोडंसं खराब गोलंदाजी केली होती पहिला 2 चेंडू नंतर, परंतु कमबॅक करतोय तो आदेश. इथे चेंडू येतोय मिड विकेटच्या रिझन मध्ये, जिथे थोडंसं आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू थोडासा वळला गेला. दरम्यान सुंदर कलेक्शन पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षकाकडून, परंतु थोडंसं चुकीचं कलेक्शन इथे पाहायला मिळते ते गोलंदाज. परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळतो तो या क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान एकच धाव येते या चेंडूवर आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते पाहायला गेलं तर मार्केवाडी संघाची अगदी स्लॉगआउटच्या षटकामध्ये 46 या अंकावर एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस त्यांनी रचला होता आणि त्या धावसंख्येचा कुठेतरी पाठलाग करताना दिसतोय तो मार्केवाडी संघ.
इथे चेंडू बारा आजकाल हवेमध्ये झेल होणार का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, होणार नाहीये चुकी आणि इथे होतंय फलंदाज बाद डीजे. दरम्यान एक विनंती करतो, कोणाच्या बाईकची चावी जर हरवली असेल तर इथे समालोचन कक्षामध्ये जमा केलेली आहे. टीव्हीएस बाईक आहे. प्रत्येकाने चेक करा आणि इथून खात्री करून ती चावी घेऊन जा. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो अगदी 8व्या क्रमांकावर करण सोबत गेलेला अनिकेत. चेंडू हेलिकॉप्टर पद्धत चेंडू भिरकावला होता, परंतु हवेचा वेग कुठेतरी उलट्या दिशेने असल्याने चेंडू खाली क्षेत्ररक्षकांनी चांगलं झेल पकडला. इथे पाहायला गेलं तर पंचांनी इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंच ओके, दोन्ही संघांनी मला वाटतं तिथे समझोता केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. आपल्याच परिसरातले दोन्ही संघ आणि नक्कीच समजून घेणं एक सुद्धा एक काळाची गरज आहे. दरम्यान पुढचा चेंडू आदेशाचा इथे पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात बाद होईल तो फलंदाज मार्केवाडी संघाचा. आठ फलंदाज बाद झालेत या सामन्यामध्ये. धावा सुद्धा आल्यात, परंतु फलंदाज बाद करण्यामध्ये यश सुद्धा प्राप्त झाले ते सालपे संघाच्या सर्वच गोलंदाजांना आणि खेळाडूंना. दरम्यान या षटकातील आणखी चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र दांडी गुल केली ती आदेशाने आणि फलंदाज पवनचा होतो इथे पारीचा अंत. त्यामध्ये 40 धावा आल्या होत्या मार्केवाडी संघाच्या, परंतु काय सुंदर षटक हाताळले ते गोलंदाज. पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये आदेशने पहिला आणि तिसरा चेंडू जरी अवांतर फेकला होता, परंतु त्यामध्ये पाहायला विचार केला तर 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी स्लॉगवरचं षटक पाहायला गेलं तर 6 धावांचं षटक त्याने हाताळलं, म्हणजे 46 धाव संख्येवर रोखलं गेलं ते मार्केवाडी संघाला. आणि विजयासाठी मी म्हणालो होतो 50 धावांच्या आतमध्ये कुठे रोखलं तर नक्कीच कुठेतरी धावांचा पाठलाग होऊ शकतो सालपे संघाकडून. जर विचार केला 46 धावांचा पाठलाग करत असताना 47 धावांचं आव्हान, 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान असेल. या धावा काही जास्त नाहीत, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते मार्केवाडी संघाची. तशा प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळेल का या दुसऱ्या सत्रामध्ये सालपे संघाकडून, हे पाहणं वावगं असेल डीजे.
धन्यवाद डीजे. चला विनंती असेल सालपे संघ सलामीची जोडी मैदानामध्ये जाऊया. 24 चेंडू आणि गरज असेल ती 47 या धावसंख्येची सालपे संघाला या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना रंगतोय, जिथे सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर अगदी दोन सामने सहजरित्या विजय प्राप्त करून तमनाथ संघ क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये दाखल झाला आहे. परंतु आता या दोन संघामधून कोणता संघ पुढच्या सामन्यासाठी प्राप्त होईल हे येणारे 24 चेंडू सांगतील. कारण तू जर विचार केला तर 46 धावा कठीण म्हणता येणार नाही, परंतु या बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ती सालपे संघाच्या दोन्ही फलंदाज सलामीची जोडी पाहायला मिळते. ती मैदानामध्ये विचार केला तर आदेश आणि महेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. तो महेश बराचसा क्रिकेटचा अनुभव या महेशकडे आहे, परंतु आता तशा प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये करावी लागेल. मोठमोठे फटके P1च्या षटकामध्ये त्याला मारावे लागतील. जर सामना सुरळीत करायचा असेल, सामना अगदी सोपा करायचा असेल, तशा प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये करावी लागेल. ती सलामीच्या जोडीला पाहायला गेलं तर महेश आणि आदेश. स्ट्राईक एंडला महेश, गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तो मार्कवळी संघाकडून अक्षय. इथे यॉर्कर पद्धतीचा चेंडू खणून काढलाय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये, जिथे सुंदर कलेक्शन पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान धावांचा होतोय श्री गणेश या पहिल्याच चेंडूवर. एक धाव लागली गेली ती धाव फलकावर. जर विचार केला 24 चेंडू आणि 47 धावा, जास्त आव्हान नाहीये, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जशा प्रकारची गोलंदाजी केली होती सोमनाथने कुठेतरी रोखून ठेवलं होतं. परंतु जर विचार केला तिसऱ्या षटकात आकाशने थोडंसं महागडं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 22 धावा बहाल केल्या आणि तिथूनच कुठेतरी मोमेंटम चेंज झाला तो मार्केवाडी संघाचा. इथे चेंडू कट केला, चेंडू जाते पॉइंट आणि गल्लीच्या रिजन मधून. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड थोडीशी खराब होती, परंतु चेंडू जाते सीमारेषा पार आलेला हा पहिला चौकार. डीजे युवराज दुसऱ्या चेंडूवर आलेला चौकार कुठेतरी धावसंख्येला आकार देताना पाहायला मिळाला. इथे चेंडू येतोय कव्हरच्या रिझन मध्ये, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट जर झाला असता नक्कीच कुठेतरी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला असता, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाज पाहायला गेलं तर महेश आणि सलामीला गेलेला आदेश. 6 धाव फलकावर पाहायला मिळतात त्या सालपे संघाच्या. 24 चेंडू आणि 47 धावांचा आव्हान. इथे पंचांकडे लेग बिफोरची अपील केली आणि पायचीच्या स्वरूपामध्ये इथे महेश होतोय बाद. पहिला हादरा बसतोय तो सालपे संघाला महेशच्या स्वरूपामध्ये. डीजे फंडाऊनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय तो राजेश मरवडे. एक उजव्या हाताचा हा फलंदाज जिथे वनडाऊनच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय राजेश. अगदी स्वस्तात बाद झाला तर पाहायला गेलं तर महेश एक या धावसंख्येवर बाद झाला. सुंदर सुरुवात केली होती दुसऱ्या चेंडूवर आदेशने, परंतु तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी चौथ्या चेंडूवर कुठेतरी सफलता प्राप्त केली ती गोलंदाज. इथे चेंडू होतोय सीमारेषा पार आलेला हा आणखी एक चौकार.
कराचा मार खावा लागला तो गोलंदाज इथे बॅटची चेंडू खाली होते, क्षेत्ररक्षक होणार नाहीये चुकी. इथे दुसरा हादरा बसतोय तो राजेशच्या स्वरूपामध्ये. पंच सांगतायत की हे षटक संपतंय. पहिलाच P1चं षटक संपलंय. 10 बॉल त्या धावफलकावर पाहायला गेलं तर सालपे संघाच्या 2 चौकारांच्या सहाय्याने 2 बाद 10 डीजे. ती मार्केवाडी संघाची पहिल्या षटकामध्ये तशाच प्रकारची सुरुवात पाहायला मिळते. जर विचार केला मार्केवाडी संघाचा, त्यांनी सुद्धा P1च्या षटकामध्ये 10 धावा बनवल्या होत्या. 2 फलंदाज त्यांचे सुद्धा बाद झाले होते. आणि जर विचार केला सालपे संघाचा, त्यांनी सुद्धा या P1च्या षटकामध्ये 10 धावा बनवल्यात आणि त्यांचे सुद्धा 2 फलंदाज बाद झालेत. म्हणजे उत्तरास प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतो तो मार्केवाडी संघ अजूनही वेळ गेलेला नाहीये. जर विचार केला अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. या 3 षटकामध्ये पाहायला गेलं तर 18 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची गरज असेल. 18 चेंडू 37 धावा बनवाव्या लागतील. जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर या धावा बनवाव्या लागतील त्या सालपे संघाला. दरम्यान गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो गोलंदाज नंदू, ज्या नंदूने फलंदाजी करत असताना चांगले मोठमोठे फटके मारले होते, परंतु आता गोलंदाजीमध्ये करामत करावी लागेल. इथे कट केला चेंडू, चेंडू जाते पॉइंटच्या रिझर्व मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या एका धाबेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती सालपे संघाची 11 या अंकावर. 2 बाद 11 अशी चांगली सुरुवात म्हणता येईल. 2 बाद 11 अशी सुरुवात पाहायला मिळते ती सालपे संघाकडून. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच पहिल्याच चेंडूवर एक धाव आली आहे ती गोलंदाज नंदू याच्या गोलंदाजीवर. इथे यॉर्कर पद्धत चेंडू हाताला होता, फलंदाज पूर्णपणे बीट झाला, चेंडू विसरला होतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान निर्धाव चेंडूची होती सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावलं ते 11 या अंकावर. अजूनही विचार केला तर 16 चेंडू, गरज असेल 36 धावांची या सामन्यामध्ये सालपे संघाला विजय मिळवायचा असेल तर या 36 धावा बनवाव्या लागतील. दरम्यान थोडीशी दुखापत पाहायला मिळते ती या क्षेत्ररक्षकाला. दरम्यान कुठेतरी चेंजेस पाहायला मिळतात ती या सामन्यामध्ये मार्केवाडी संघाकडून. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आल्या त्या धावफलकावर पाहायला गेलं तर 2 बाद 11, 2 बाद 11 या धावसंख्येवर कुठेतरी सालपे संघ थांबलाय, परंतु मोठे फटके मारावे लागतील फलंदाज राहुल आणि आदेशाला. दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबतोय सर्कल मध्ये. दरम्यान सुंदर कलेक्शन पाहायला मिळते स्वतः गोलंदाजाकडून. दरम्यान एकच धाव मिळते या चेंडूवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 12 या अंकावर. 2 बाद 12 अशी सुरुवात पाहायला मिळते ती सालपे संघाकडून. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे स्लोअर पद्धत चेंडू, चेंडू खणून काढलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला. मिड विकेटच्या रिझर्व मध्ये आलेला खणखणीत आदेशच्या बॅट मधला षटकार. बरा आजकाल हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पार. स्क्वेअर लीगच्या रिझर्व मध्ये आलेला हा दुसरा आदेशच्या बॅट मधला खणखणीत षटकार डीजे. इथे जमा झाले आहेत तुकाराम मोरे साहेबांकडून. इथे चेंडू कट करायचा प्रयत्न, चेंडू मध्ये पूर्ण बीट होतोय तो फलंदाज आदेश. चेंडू जर कट झाला असं नक्की सीमारेषा त्याने गाठली असती, परंतु पंचांचा इशारा येतो इथे षटक संपल्याचा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला.
धावा आल्या त्या धावफलकावर सालपी संघाच्या 47 धावांचा पाठलाग करत असताना 24 म्हणजे अर्ध लक्ष तर पार केलंय, परंतु येणारे 12 चेंडू आणि आता गरज असेल ती 23 या धावसंख्येची. 12 चेंडूमध्ये 12 धावा कुठेतरी कुठल्या गेल्या त्या फलंदाज आदेश सुंदर फलंदाजी करतो या सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर थोडंसं महागडं षटक हाताळताना दिसला तो गोलंदाज नंदू, ज्याने धावा खर्च केल्या त्या 14. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अक्षयने, परंतु थोडंसं खराब शेवटच्या चेंडूचा 2 चेंडूचा विचार केला तर 2 मोठे फटके कुठेतरी महाग पडले त्या मार्केवाडी संघाला. अजूनही वेळ गेलेला नाहीये. 12 चेंडू 23 धावा रोखाव्या लागतील या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल मार्केवाडी संघाला, परंतु चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती फलंदाज पाहायला गेला तर आदेश आणि राजेश ही जोडी, सॉरी आदेश आणि राहुल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते ती मैदानामध्ये सालपी संघाकडून. आदेशने आतापर्यंत पाहायला गेलं तर वैयक्तिक खेळतोय तो 16 या धावसंख्येवर, 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची बहादर खेळी या सामन्यामध्ये तो प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय, परंतु शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल या सामन्यामध्ये जर विजय प्रस्थापित करत असेल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारायची. परंतु एक जुना जाणता फलंदाज राहुल आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाज येतोय तिसरं षटक हाताळताना भूषण. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते क्षेत्ररक्षकांदरम्यान एकच धाव मिळते. खरं तर अशा प्रकारचे स्ट्राईक रोटेटिंग करणं गरजेचं आहे, कारण राहुलला माहिती आहे आदेशच्या बॅटमधून जर मोठमोठे फटके येत असतील कुठेतरी स्ट्राईक रोटेशन करणं गरजेचं आहे. जर मोठे फटके येत असतील तर आपण सिंगल डबल्स काढून त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे, आणि तशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती राहुल याच्या बॅटमधून. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 25 या अंकावर. इथे खराब चेंडूची होती सांगता थोडासा दरम्यान स्क्वेअरलेग पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. नो प्लस एक ही धाव मिळतीये. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती सालपी संघाची पाहायला गेलं तर 25 या अंकावर. दरम्यान फ्रीटचा चेंडू असावा, कारण नो बॉलचा इशारा गेलाय. वेस्ट हाईटचा नो दिला गेला तो पंच. स्क्वेअरलेग पंच पाहायला गेला तर खंडू लोबी आणि मेन पंच पाहायला मिळतात आपल्याला माहीर उटे, कारण 4 दिवसाचा विचार केला तर अतिशय चांगली दमदार पंचगिरी पाहायला मिळेल या सर्वच यंगस्टर बीड संघाच्या खेळाडूंकडून. पुन्हा एकदा खराब चेंडूची फेकी केली ती गोलंदाज भूषण याच्याकडून. जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर चांगली टिचून गोलंदाजी करावी लागेल. विचार केला सालपी संघाचा मागच्या षटकामध्ये मोठमोठे फटके पाहायला मिळाले. दरम्यान स्ट्राईक एंडला पाहायला मिळते राहुल, जो अतिशय समजूतदारपणे खेळ करतो या सामन्यामध्ये. त्याला माहिती आहे नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला आदेश हा सामना एक अति फिरू शकतो, परंतु भूषणला कमबॅक करावा लागेल या सामन्यामध्ये. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मध्ये होते पूर्णतः बीट. चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. धावफलक स्थिरावतोय ते 28 या अंकावर. विचार केला आतापर्यंत 19 धावांची गरज असेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर 10 चेंडू 19 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करण्याचे सालपे संघाला. भूषण चांगली गोलंदाजी करतोय आता. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू होतोय लॉंगॉनच्या रिझन मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. दुसरी धाव घेण्याचा मानस कुठल्याही प्रकार दिसत नाहीये. आदेशला माहितीये या षटकामध्ये जर धावा कमी आला तर शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी दडपण येऊ शकतं संघावर, परंतु आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो तो आदेश, जो वैयक्तिक खेळतोय. 7 चेंडू आणि 19 या धावसंख्येवर सामना एक हाती झुकून देतो की काय सालपे संघासाठी, परंतु कमबॅक करावा लागेल गोलंदाज भूषण याला. इथे चेंडू कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची होते सांगता. पंच आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा इशारा करत नाहीयेत, म्हणजे हा चेंडू सुद्धा निर्धाव फेकला गेला तो गोलंदाज भूषण. कमबॅक करावं लागेल जर या सामन्यामध्ये विचार केला तर. मार्केवाडी संघ कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू फेकले गेले, त्यावर फक्त एकच धाव आली आहे, म्हणजे कुठेतरी धावसंख्येला रोख लावताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज भूषण टू आदेश. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः भूषण जातोय. झेल होणार का? सुंदर झेल पकडतोय, मोठा आदरा बसतोय तो सालपे संघाला. आदेशच्या स्वरूपामध्ये आदेश होतोय बाद. डीजे
पाहायला मिळतो या षटकामध्ये भूषण ज्याने मोठा आदरा दिला तो सालपे संघाला आदेशच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला आकाश आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते ती सालपे संघाकडून. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं खराब कलेक्शन. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. दरम्यान इथे थोडंसं खराब कलेक्शन पाहायला मिळालं ते गोलंदाजाकडून, पण चांगला बॅकअप मिळतोय तो या क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर सालपे संघाची पाहायला गेलं तर 31. आणि आता गरज असेल शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज असेल. या 6 चेंडूमध्ये 16 धावा जमाव्यात लागतील जर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल सालपे संघाला, आणि 6 चेंडूमध्ये 16 धावा रोखाव्या लागतील जर मार्केवाडी संघाला या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल. परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्लॉग आउटच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर गोलंदाज येतोय तो विशाल. तीन षटकांचा खेळ संपला. धावा आल्या त्या धाव फलकावर 31. सुंदर षटक हाताळलं गेलं ते गोलंदाज भूषण ज्याने धावा खर्च केल्या होत्या फक्त या षटकामध्ये 7. पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त टिचून गोलंदाजी केली आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आलाय तो विशालचा चेंडू आजकाल हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय. थोडीशी फंबल होते परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळते. आणि इथे धावचीची संधी, इथे फलंदाज होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. तिचे रनिंग मध्ये असतो त्याला ही दुसरी धाव पूर्ण करणं गरजेचं होतं. जर विचार केला चेंडू अगदी स्ट्रेट आला होता, थोडंसं खराब आउटफील्ड असल्या कारण चेंडू थोडासा सरकला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं होतं आणि सुंदर थ्रो फेकला गेला तो नॉन स्ट्राईक एंडला. सुंदर कलेक्शन पाहायला मिळालं ते गोलंदाज विशाल याच्याकडून. धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला फलंदाज. आणि पाहायला गेलं तर चौथा हादरा बसला सालपे संघाला. आता गरज असेल 5 चेंडू आणि 15 या धावसंख्येचे राहुलचा हा चेंडू बराच काळ हवेमध्ये, इथे बाद होतोय तो फलंदाज राहुल. डीजे 6 चेंडू 16 धावांची गरज होती. पहिले 2 चेंडू हाताळले ते गोलंदाज विशाल याने फक्त 2 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू आता गरज असेल ती 15 धावांची. मोठे फटके मारावे लागतील. इथे चेंडू विसावला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होती सांगता. आता गरज असेल 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. मोठा फटका मारावा लागेल, चौकार षटकार मारावा लागेल जर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असेल सालपे संघाला. परंतु टिचन गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाजी मार्कवर विशाल टू विजय. इथे पुढे येऊन साठवण्याचा प्रयत्न, चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक, थोडंसं खराब कलेक्शन, चेंडू डोक्यावरून फरार होतोय तो सीमारेषे पार आलेला हा खणखणीत चौकार. डीजे इथे मोठा फटका येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणी दिसत नाहीये. चेंडू थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारण चेंडू येते पुन्हा एकदा सर्कल मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा मानस कुठे दिसत नाहीये. जर या चेंडूवर तिसरी धाव आली असती तर शेवटच्या चेंडूवर विचार केला तर 11 धावांची गरज होती, परंतु 2च धावा आल्या. आता गरज असेल 1 चेंडू आणि 9 या धाव संख्येची. कुठेतरी सामना मार्केवाडी संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय या सामन्यामध्ये. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काल हवेमध्ये, चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये जातो जिथे क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. आणि कुठेतरी हा सामना जिंकतोय तो मार्केवाडी संघ. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल ती गोलंदाज विशाल याच्याकडून. आणि कुठेतरी पराभवाचा धक्का सहन करावा लागतो सालपे संघाला. वेल प्लेड सालपे संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन असेल ते मार्केवाडी संघाला. तसेच विनंती असेल